संक्रांतीचा वाडवा, तिळगुळाचा गोडवा मस्त असे इथं विलायची, जायफळ, गूळ, तीळ टाकून बनवलेले, तूप टाकून बनवलेले, दूध टाकून बनवलेले मस्त असे तिळगुळाचे लाडू इथे तयार आहेत, एकदम मऊ आणि सॉफ्ट. हाय, हॅलो, नमस्कार सर्वांना. मी अपेक्षा माझ्या ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत करते. आता जवळ संक्रांत आलेली, सगळ्यात अगोदर तर संक्रांतीच्या तुम्हा सर्वांना खूप 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 शुभेच्छा. सगळ्यांनी तिळगुळ घ्या आणि गुडगोड बोला. तर सगळ्यात अगोदर तर मी आता तिळगुळाचे लाडू बनवणार आहे. संक्रांत म्हणलं की तिळगुळ आला आणि तिळगुळ म्हणलं की तिळगुळाचे लाडू आलेच. तर आज तिळगुळाचे लाडू आपण बनवणार आहोत. इथे लाडू बनवण्यासाठी इथं मी काही तिळ आणि शेंगदाणे, गूळ, इथं जायफळ आणि थोडं तूप टाकणार आहे. यातले अर्धा गूळ आणि अर्धेच तिळ मी टाकणार आहे. हे अर्धा किलोच्या बरोबर तिळ आहेत, पण एवढे मी काय बनवणार नाही. आणि पाव किलो तिळासाठी मी इथं एक वाटीवर इथं तांदूळ असे शेंगदाणे घेतलेले आहेत. सगळ्यात अगोदर तर मी यातले अर्धे तिळ आहे ना ते भाजून घेणार आहे. एवढ्या तिळाचं आपण बनवणार नाही. तर पाव किलोच्या बरोबर इथे मी तिळ आहे ना ते भाजून घेत आहे. चांगले लालसर असे भाजून घ्यायचे. ते मी निसून वगैरे आधीच ठेवले होते. तुम्ही निसून वगैरे घेऊ शकता. काय थोडासा कचरा वगैरे किंवा काड्या वगैरे असतात, एखादा खडा जर निघला तर ते मी अगोदर निसून वगैरे ठेवले होते म्हणून डायरेक्ट टाकले आहे. मला मुकेची का करायली ते वाटतं ना, ते पहिलं बनवले होते ना, ते हळद बनवूया. थोडंसं कमी जास्त गॅस करून मी तर चांगले असे खरपूस असे हे तिळ जे आहेत ना भाजून घेतलेले आहेत. आता आपण इथे ताटामध्ये काढून घेऊया. आणि लागलीच त्याच्यामध्ये जे आपले शेंगदाणे ते देखील शेंगदाणे आणि तीळ दोन्ही पण मी मस्त असे खरपूस असे भाजून घेतलेले आहेत. तुम्ही बघू शकता एकदम काळासा डाग पडू दिलेला नाही. आता हे थंड होत आहेत, तोपर्यंत आपण इकडे गुळ बारीक करून घेऊया. अर्धा किलो गुळामधला मी काही एवढा गुळ जो आहे ना पाव किलोच्या बरोबर फोडून घेत. शेंगदाणे आपले थंड झालेले आहेत. थंड झाल्यानंतर याला मिक्सरमध्ये काढून घ्यायचं आणि यातले काही तिळ देखील त्याच्यामध्ये टाकून घ्यायचे. सगळे तिळ आपल्याला मोठे टाकायचे नाही, अर्धे बारीक करून घ्यायचे म्हणजे लाडू बसायला सोपे जातात. तर हे मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे. आपली जी कढई आहे थोडी गरमच आहे, त्याच्यामध्ये थोडंसं तूप घालून घ्यायचं, 1-2 चमचे बरोबर. चांगलं तूप गरम झालं की आपण जो गूळ काढलाय ना ते घालून याच्यामध्ये घ्यायचं. गुळातले चांगले खडे असे फुटू द्यायचे एकदम कमी गॅसवर. चांगला गुळ असं तळू द्यायचं. तुम्ही बघू शकता सगळे खडे असे फुटलेले आहेत. बघू शकता गुळ असं चांगला लालसर तळल्यानंतर मी तर थोडीशी विलायची ऍड करते आणि त्याच्यासोबतच थोडंसं जायफळ खिसून टाकायचं. जायफळ टाकलेलं आहे थोडंसं. आपला गुळ आहे ना तो चांगला तळलेला आहे. आता ह्याच्यामध्ये ना अगदी थोडस दूध ऍड करायचं. बघू शकता एकदम अर्धे वाटीला पण कमी दूध आहे ते मी याच्यामध्ये ऍड करते. चांगला गूळ तळून झाल्यानंतर हे ऍड करून घ्यायचं. चांगले बुडबुडे यायला लागतात त्याच्यामध्ये आणि त्याच्यानंतर आपले तीळ आणि जे आपले शेंगदाणे आहेत ना ते ऍड करून घ्यायचे. येऊ नको मला. गॅस बंद करून घ्यायचा. तर दूध टाकल्यामुळे काय होतं माहिती की जी आपण चाचणी घेतली ना ती एकदम कडक होत नाही. आपण सगळे लाडू बांधेपर्यंत कडक होत नाही आणि लाडू सुद्धा आपले ठिसूर होतात. कधी कधी तुम्ही बघता लाडू इतके कडक होतात की दातानी किंवा फुटत नाही, जास्त कडक होतात कारण गुळ चांगला तळलेला असतो. त्याच्यात तिळ टाकले की ते चांगले असे चिक्की सारखे बनून जातात. पण जर दूध टाकल्यामुळे काय होते ते एकदम कडक असे बनत नाहीत, एकदम सॉफ्ट असे बनतात आणि
इझिली कोणी पण खाऊ शकते. तर इथं आपलं चांगलं ते तयार आहे. तर बघू शकता इथे लाडूसाठी इथं बॅटर तयार आहे. याचे लाडू करून घ्यायचे बारीक बारीक, तुम्हाला ज्या साईजमध्ये पाहिजे त्या साईजमध्ये. एकदम इझिली बनवून जातात हे लाडू, तुम्ही बघू शकता. एकदम इझी, एकदम इझी म्हणजे खूपच जास्त इझी. काहीच मेहनत करायची गरज नाही. आणि असे छोटे छोटे लाडू बनवून घ्यायचे त्याच्यानंतर. तुम्हाला ज्या आकारामध्ये पाहिजे तसे तुम्ही बनवू शकता. थोडं थंड झालं देखील बनवू शकता. पण थोडंसं गरम असतानाच बनवून घ्यायचे, जास्त थंड नाही द्यायचं, बसत नाहीत लवकर मग. इथं बघू शकता असे छोटे मोठे लाडू मी इथं बनवून घेत आहे. अगदी पाव किलो गुळ टाकायचा, पाव किलो दिवायला. त्याच्यामध्ये वाटीभर शेंगदाणे ऍड करायचे. परफेक्ट होऊन जातं. तुम्हाला जर जास्त गोड पाहिजे असेल तर तुम्ही थोडं जास्त गुळ टाका. मी तर थोडा कमी गुळ टाकला, म्हणजे वाटीभर शेंगदाणे एक्स्ट्रा ऍड केले आणि त्याच्याबरोबर मी गुळ नाही ऍड केला, फक्त पाव किलो गुळ इथे ऍड केला आहे. आणि मस्त असे लाडू बनवले तयार आहे. मस्त असे लाडू तयार आहेत सगळ्यांना. छान आहेत ना. तुम्ही पण नक्की ट्राय करा. संक्रांतीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. खाली मस्त मजेदार लाडू तयार आहे. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. तुम्ही पण ट्राय करा. चलो बाय, परत भेटूया दुसऱ्या व्हिडिओ पण. ते तोपर्यंत बाय, टेक केअर.